थांबा, कोडिंग पेक्षा जास्त वेळ अजूनही फ्लो चार्ट बनवण्यात जातोय का? तर हे एआय टूल पाहिल्यानंतर तुम्ही कॅनवा, फिग्मा मॅन्युअली वापरणे ऑलमोस्ट बंद करा. कारण आता मार्केटमध्ये असं एआय टूल आलंय जे तुमच्या साध्या टेक्स्टला काही सेकंदात प्रोफेशनल डायग्राम्स मध्ये कन्वर्ट करू शकतात. जेव्हा आपण कोडिंग लॉजिक, प्रोजेक्ट फ्लो किंवा सिस्टम डिझाईन एक्सप्लेन करतो तेव्हा फ्लो चार्ट्स आणि माइंड मॅप्स आपल्याला बनवावेच लागतात. पण कॅनवा किंवा फिग्मा मध्ये मॅन्युअल डिझाईन करत बसायला खूप वेळ जातो आणि आज कंपनीज फास्टर एक्झिक्युशन आणि प्रोडक्टिव्हिटी एक्सपेक्ट करतात. म्हणूनच क्रिएटर्स आणि डेव्हलपर्स आता एआय पॉवर्ड व्हिज्युअल टूल्स वापरायला लागले. याच टूलचं नाव आहे नॅपकिन एआय. यात तुम्हाला लॉंग प्रॉम्प्ट लिहायची गरज नसते. फक्त तुमचा पॅराग्राफ, नोट्स किंवा प्रोसेस स्टेप पेस्ट करा. त्यानंतर तुम्ही टेक्स्ट हायलाइट केल्यावर एआय तुमच्या कंटेंट नुसार फ्लो चार्ट, टाइमलाईन आणि माइंड मॅप्स किंवा डायग्राम जनरेट करायला मदत करू शकतो. सगळ्यात हेवी पार्ट म्हणजे लेआउट आणि स्पेसिंग सुद्धा ऑटोमॅटिकली ऍडजस्ट होते. समजा तुम्ही प्रोसेस मध्ये नवीन काही स्टेप्स ऍड केले तर डायग्रामचा ॲरो, स्पेसिंग आणि स्ट्रक्चर सुद्धा ऑटोमॅटिकली रिअरेंज होतात आणि तयार झालेले डिझाईन तुम्ही पीएनजी, एसव्हीजी किंवा पीपीटी फॉर्मॅट मध्ये एक्सपोर्ट करून प्रेझेंटेशन साठी देखील वापरू शकता. जे काम आधी मॅन्युअली करायला खूप वेळ लागायचा ते आता एआय काही सेकंदात स्पीडअप करते. आणि हो, या टूलचा कम्प्लीट प्रॅक्टिकल डेमो, हिडन फीचर्स आणि प्रॉपर युसेज वर्कफ्लो आम्ही YouTube वर फुल डिटेल व्हिडिओ मध्ये एक्सप्लेन केलाय. तो फुल व्हिडिओ नक्की बघा. थोडक्यात काय, आज स्मार्ट वर्क म्हणजे फक्त कोडिंग नाही तर योग्य एआय टूल वापरून प्रोडक्टिव्हिटी मल्टिप्लाय करणे आहे. बरं, आता कमेंट मध्ये सांगा, नॅपकिन एआय सारखंच इतर टूल तुम्हाला माहिती आहेत का? असतील तर कमेंट करा.